ठरलं तर मग या मालिकेच्या 29 जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे महिपतने प्रियाला पूर्णपणे त्या बिझनेस एक्सपो मध्ये चिडून दारू पाजले आणि दारू पाजल्यानंतर प्रियाचा जो काही गेम पलटी झालाय, तिने भरपूर सारी दारू पिऊन जो काही बिझनेस एक्सपो मध्ये तमाशा केलाय आणि त्यानंतर खूप महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा कसा झाला सगळं पाहूया। इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो, तुम्ही इथेच थांबा, मी पटकन गाडी घेऊन येतो। गाडी घेऊन पटकन आपण प्रतिमा आत्याकडे निघूया। यावरती सायली म्हणते ठीक आहे आणि अर्जुन गाडीची चावी आणण्यासाठी आतमध्ये जातो। तोपर्यंत सायली आता इकडे देवाची प्रार्थना करत प्रतिमा आत्याला लवकरात लवकर बरं वाटू दे, काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा ताण नको येऊ दे असं म्हणत सायली देवाची प्रार्थना करत असते। आणि त्याच वेळेला इकडे प्रिया आपल्या रूम मधून उठते। ती विचार करते काय केलं असेल, नागराज काकांनी त्यांचं काम योग्यरित्या केलं असेल ना असं म्हणत ती नागराजला कॉल करते। फोन केल्यावर ती नागराजला म्हणते काय सगळं झालंय ना योग्यरित्या सायली, आणि इकडून आता अर्जुन निघालेत की काय, अजून काय झालंय की नाही, तुम्ही काय आयडिया कामात आणलीत की नाही। यावरती आता इकडे नागराज मोठा फुशारक्या मला सांगतो, आयडिया झाली वर्कआउट कधीच। अगं दादानी फोन पण केला सायली अर्जुनला, प्रतिमाची तब्येत बिघडले आणि ते निघाले पण असतील। यावरती प्रिया म्हणते म्हणजे आपली युक्ती कामाला आली तर। यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणा इकडे आता लगेचच नागराज सांगायला लागतो, एकदम परफेक्टली आपली काम झालेलं आहे आणि काळजी करू नकोस, ते दोघं जण कोणत्याही वेळेला इकडे येतील। आता प्रिया विचार करते हे सहजासहजी कसं होऊ द्यायचं, हा तमाशा मला पण बघायला पाहिजे। आणि प्रिया सांगते मला सुद्धा हे सगळं बघायचं आहे। आणि त्यानंतर प्रिया युक्ती करते। प्रिया आता किचन मध्ये येऊन बसते जेणेकरून अर्जुन सायली जात असताना तिला दिसतील आणि त्यानंतर मग आता ती तमाशा करत त्यांच्यासोबत जाईल। इकडे तोपर्यंत कल्पना आपल्या रूम मध्ये अशीच एकटीच बसलेली असते आणि त्यावेळेला तिला इकडे प्रताप म्हणतो, काय ग कल्पना काय चाललंय हे सगळं, म्हणजे आता बिझनेस एक्सपोला जायचंय, टेन्शन मला पाहिजे, तुला कशाला, आणि टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये ग, दरवर्षी असतं। यावरती ती सांगते तसं नाही, अर्जुन सायली तिकडे येणार आहेत ना म्हणून मला जरा टेन्शन आले। यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो, अगं असं काय करतेस, अर्जुन सायली आपले फॅमिली मेंबर आहेत ना आणि फॅमिली मेंबरला बोलवले तर आपल्याला तिकडे जायलाच पाहिजे। यावरती कल्पना म्हणते नाही हो तसं नाही मला म्हणायचं, फॅमिली मेंबरला बोलवले तर जायलाच पाहिजे, पण बघा म्हणजे मागच्या वेळेला मधुभाऊंना पकडून नेलं होतं त्यावेळेला सायलीला चक्कर आली, सायलीची मनस्थिती थोडीशी नाजूक आहे ना, तिकडे पण महिपतने काहीतरी केलं आणि तिला त्रास झाला तर। यावरती मग आता प्रताप म्हणतो, बघितलंस तुझं मन किती हळवं आहे, तू या सगळ्यामध्ये आता सायलीचा किती विचार करतेस, खरंच प्रतिमा तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, म्हणजे अशी तू दाखवतेस की तू किती कठोर आहेस ते, पण तरी सुद्धा तुझं मन आतून खूपच निर्मळ आहे आणि तू सायलीचा पण किती विचार करतेस, नावडत्या सुद्धा सुमेचा इतका विचार करतेस, म्हणजे कमाल झाली नाही का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणायला लागते, हे बघा नावडती सून वगैरे असं काही नाहीये, मला ना फक्त एक तिची काळजी वाटली, तिकडे जाऊन गोंधळ नको। यावरती प्रताप म्हणतो, तू कितीही नाकारलंस ना तरी सुद्धा सायलीबद्दल तुझं प्रेम हे मला दिसून येतं, सायलीबद्दलचं तुझं प्रेम हे मला कळतं। यावरती कल्पना म्हणते, हे बघा असं काही नाहीये, मी म्हटलं ना तिकडे गेल्यावरती उगाचच काहीतरी तमाशा नको, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं। बरं हे सगळं झाल्यावरती प्रताप हसायला लागतो आणि तू निवांत झोप बरं, उद्या सकाळी जायचंय ना आपल्याला असं तो तिला समजावतो। बरं तोपर्यंत इकडे आता कल्पना झोपी जाते। त्याच वेळेलाच इकडे प्रिया मुद्दाम किचन मध्ये येऊन बसते जेणेकरून अर्जुन आला की ताबडतोब तमाशा सुरू करायचा। मग तोपर्यंत अर्जुन गाडीची चावी घेऊन बाहेर लॉन मध्ये जायला निघतो। त्याच वेळेला प्रिया तिकडे येते, अर्जुन काय झालंय, कुठे इतक्या गडबडीत चाललायस तू, काय झालंय का। यावरती अर्जुन म्हणतो, हो सिनियरचा फोन आला होता, प्रतिमा आत्याची तब्येत थोडी डाऊन आहे असं म्हटल्यावरती मग मात्र तो ती तमाशा करायला लागते, काय माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि मला कोणी सांगितलंच नाही, काय चाललंय काय तुमचं, माझ्यापासून सत्य लपवून ठेवायची गरज काय पडली तुम्हाला, का हे सगळं करताय तुम्ही, माझ्यापासून सत्य लपवून तुम्हाला मला अंधारात ठेवायचं होतं का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रियाला अर्जुन शांत करत असतो, पण या आवाजाने कल्पना प्रताप अश्विन सगळे बाहेर येतात आणि त्यावरती प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन काय झालं। अर्जुन म्हणतो, मला पण एक्झॅक्ट काय झालं माहित नाहीये,
पण ना सिनियरचा कॉल आला होता आणि सिनियरने मला सांगितलंय की प्रतिमा आत्याची तब्येत खराब आहे आणि म्हणून मी तिकडे चाललोय. यावरती मग प्रिया सांगते, बघा ना मला कोणी सांगतच नाहीये, मला कोणी बोलतच नाहीये, मला का नाही सांगत, माझी आई आजारी आहे ना. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच अश्विन म्हणतो, एक मिनिट दादा मी पण येतो. म्हणजे डॉक्टरांना बोलवलं असेल पण मी तिकडे असेल तर ती अंडर ऑब्झर्वेशन राहील. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे. प्रताप म्हणतो मला वाटते मी पण येतो. अर्जुन तू पुढे हो गाडी घेऊन आणि तोपर्यंत अश्विनच्या गाडीने मी येतो. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सायलीला घेऊन पुढे होतो. तोपर्यंत प्रिया आता इकडे अश्विनला म्हणायला लागते, काय रे माझ्या आईला खरंच काही झालं नसेल ना, माझी आई सुखरूप असेल ना. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो तू काही काळजी करू नकोस, कसं आहे ना सगळं ठीक असेल, तू नको चिंता करू. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया नाटक करायला लागते. तोपर्यंत डॉक्टरांना बोलवलं जातं आणि डॉक्टर प्रतिमाला चेक करत असतात. त्यांना कसला धक्का बसलाय का, काही झालंय का की ज्याच्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात, कसं आहे तिला आगीची न भीती वाटते, का कोणास ठाऊक, हे आम्हाला पण माहित नाही आणि हे तिला पण माहित नाही की तिला आगीची भीती का वाटते म्हणून, पण तिला आगीची भीती वाटते. त्यावरती नागराज स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो आणि थोबाडीत मारून घेतल्यावरती नागराज आता म्हणायला लागतो की खरं सांगू तर या सगळ्यामध्ये चुकी माझीच आहे, चुकी माझीच आहे, मीच चुकलो, मीच आग लावली, मीच हे केलं आणि मी तेच केलं. असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर प्रतिमाला चेक करत असताना इकडे अर्जुन, सायली, अश्विन, प्रिया सगळेजण हजर होतात आणि आता इकडे सायली प्रतिमाच्या बाजूला बसायला जाणार पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच प्रिया तो ताबा घेते आणि आई आई मी आले, आई तू ठीक आहेस ना, आई तू ठीक आहेस ना, असं मोठ्या मोठ्याने बोंबलायला लागते. त्यावरती मग आता प्रतिमाच्या तोंडून मात्र सायली 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 एवढेच उच्चार येत असतात आणि त्यामध्ये आता इकडे प्रियामध्येच घुसते आणि त्यानंतर मग आता प्रिया इकडे सांगायला लागते, आई आई मी आले, आई तू ठीक आहेस ना, असं म्हणत ती आता इकडे प्रतिमाच्या जवळ बसते. त्यानंतर मग आता अश्विन म्हणतो, तन्वी तन्वी तू पॅनिक करू नकोस, अरे बघ प्रतिमा त्या बरी आहे, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, असं कसं अश्विन, अचानकपणे आईची तब्येत कशी काय बिघडली, कालपर्यंत आई ठीक होती आणि आत्ता लगेच आईला काय झालं. नाही नाही मला खरं कळलंच पाहिजे नक्की माझ्या आईसोबत काय झालंय ते. त्यावरती रविराज म्हणतात, तन्वी मला असं वाटते शांत बस तू. तोपर्यंत प्रतिमा फक्त सायली 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 इतकंच बोलत असते. तिला सायली पलीकडे कुणीही दिसत नसतं, तिला फक्त सायलीला भेटायचं असतं. मग त्याच वेळेला इकडे सगळेजण प्रियाला सांगतात की तन्वी तू बाजूला हो, सायलीला बसू दे, जर का प्रतिमा तिची सारखी आठवण काढती आहे तर तिला बसू दे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते, नाही माझ्या आईच्या बाजूला मीच बसणार, माझ्या आईची अवस्था काय झाली तुम्ही बघताय ना, माझ्या आईची अवस्था अशी आहे तर मीच इथे बसणार, मीच बसणार. ती काही ऐकायला तयार नसते. त्यावरती मग आता इकडे डॉक्टर निघून जातात. मग रविराज म्हणतात, हे बघ बाळा तुझी आई बरी व्हावी असं तुला वाटतंय ना मनापासून, जर का आई बरी व्हावी असं तुला वाटतंय तर तू उठ बरं तिथून, तिथे न सायलीला बसू दे, सायलीची आठवण काढतीये ना ती सारखी. पण प्रिया कुठली ऐकायला, लहान मुलीसारखा तिचा हट्ट वाढतच चाललेला असतो आणि ती लहान मुलीसारखा आता हट्ट करतच चाललेली असते. आणि त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, तन्वी एक मिनिट, प्रतिमा आत्याला सायलीच्या बाजूला बसू दे ना, सायलीला बसू दे की तू उठ जरा. पण प्रिया ऐकतच नसते, अगदी लहान मुलासारखं हटूनच बसलेली असते. मग रविराज म्हणतात, तन्वी मला माहितीये तुला आईला काय त्रास होतोय त्याच्याबद्दल वाईट वाटते, पण म्हणून तू तिकडेच बसून आई बरी होणार आहे का. हे बघ सायलीला बसू दे, ती सारखं कधीपासून सायली 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 म्हणते, कदाचित त्याचा काहीतरी परिणाम होईल, तू उठ बरं. असं म्हणत रविराज प्रियाला उठायला सांगत असतात. पण प्रिया इतकी हट्टी आणि इतकी माजोरडी झालेली असते की ती काही ऐकायला तयार नसते. पण त्यानंतर रविराज तिला थोडंसं हाताला धरून बाजूला घेतात आणि त्यावेळेला प्रताप पण चिडतो, तन्वी काय चाललंय हे सगळं लहान मुलासारखं तुझं, हे बघ लहान मुलासारखं तुझं वागणं पहिलं बंद कर आणि हे सगळं ना आता थांबव. कसं आहे, जर का आपली प्रतिमा बरी होणार असेल, तिकडे सायली बसली तर तुझं काय चाललंय, उठ तिथून. असं म्हणत आता इकडे प्रतापला चांगलाच राग येतो. म्हणजे लहान मुलासारखं वागण्याची हद्द झाली असं त्याला वाटायला लागतं आणि तो चांगलाच ओरडतो. त्यानंतर प्रियाचा नाईलाज होतो, प्रियाला प्रतिमाच्या बाजून उठायला लागतं आणि सायलीला ती जागा द्यायला लागते.
त्यानंतर सायली बसते. सायली प्रतिमाचा हात हातात घेते. प्रतिमाचा हात हातात घेतल्यावरती सायली तिचा आता हातात घेऊन प्रतिमात्या मी आले, प्रतिमात्या मी आले असं आता म्हणायला लागते. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सायलीचा हात हातात येताच लगेच नॉर्मल होते. मग आजपासून पॅनिक झालेली प्रतिमा आता लगेच नॉर्मल होते आणि त्यानंतर सायलीचा हात हातात येताच तिचा आता एकदम शांत, तिला आता एकदम शांत होते. जे सारखं सायली 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 ओरडत असते ते तिचा आवाज शांत होतो आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की आतापर्यंत इतके जण समजवतायत तरी प्रतिमाला काहीच फरक पडत नाहीये. पण ज्या वेळेला सायलीने तिचा हात हातात नुसता हात घेतला तरी सुद्धा ती एकदम एकदम शांत झाली आणि लगेचच प्रताप हे बोलून दाखवतो म्हणजे मगापासून आपण तिला शांत करण्याचा इतका प्रयत्न करतोय पण प्रतिमा काही शांत होत नाही. पण सायलीने नुसता हातात घेतला तर प्रतिमा शांत झाली. खरंच काय नातं आहे ह्या दोघींचं? आणि सगळ्यांनाच हे आश्चर्य वाटतं की खरंच काय नातं आहे दोघींचं? दोघी जणी इतक्या कशा काय एकमेकींच्या क्लोज? आणि सगळ्यांना हे जरा आश्चर्याचंच वाटतं. पण आनंदाची गोष्ट ही असते की प्रतिमा नॉर्मल झालेली असते. प्रिया इकडे तिकडे पाहते, नाही ही सायली जरा जास्तच भाव खाऊन चाललेली आहे. प्रत्येक वेळेला हिचं आपलं पुढे 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 करणं चालूच आहे. आणि त्यावेळेला ती नागराजकडे पाहते. नागराज काही बोलत नाही आणि या सगळ्यामध्ये आता तो सुद्धा हे सगळं पाहत असतो. अर्जुनला खूप आनंद होतो, चला प्रतिमात्याची तब्येत सुधारते म्हणायचं. आणि त्यानंतर मग आता प्रतिमाचा हात हातात घेऊन रात्रभर सायली तशीच जागी राहते. पण प्रतिमा शुद्धीत आलेली नसते. प्रतिमाची शुद्ध हरपलेली असते. अश्विन म्हणतो कदाचित या सगळ्यामध्ये आता तिला धक्का बसलाय, त्यामुळे तिचं बीपी लो झालंय. आपण थोडा वेळ वाट बघूया आणि त्यानंतर वाट पाहिल्यावरती मग मात्र जर का शुद्धीत नाही आली तर तिला बीपीचं एक इंजेक्शन देऊ. पण सध्या घाई करायची गरज नाही. डॉक्टरांनी चेकअप केलंय ना, तसं मला नाही वाटत काही टेन्शनचं आहे. आणि ती आता पॅनिक नाही करत आहे ना, ती शांत आहे ना, म्हणजे हे महत्वाचं आहे. असं म्हणत अश्विन आता तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आणि सगळ्यांनाच आता इकडे जास्त त्रास करून घेऊ नका, उद्या सकाळपर्यंत आपण वाट पाहू आणि त्यानंतर मग तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ असं आता ठणकावून सगळ्यांना सांगतो. बरं, हे सगळं चालल्यावरती सायली सांगायला असते प्रतिमात्या मी इकडे आले, कसलंही टेन्शन घेऊ नका, मी इथे आलेली आहे आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये मी काही होऊ देणार नाहीये. सगळं ठीक होणार आहे आणि तुम्ही बऱ्या होणार आहात. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये आणि काहीही होऊ सुद्धा देणार नाही असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून उगाचच तिला आता त्रास व्हायला नको. आणि प्रतिमा खरंच शांत होते. त्यानंतर नागराज स्वतःवरतीच खुश होतो, चला महिपतचा एक काम तर आपण करून टाकलेला आहे. महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये आता आपण बरोबर अर्जुन आणि सायली कुठेही जाणार नाहीत अशी आता गोष्ट करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्रिया आणि नागराज हे स्वतःवरतीच खूप खुश असतात आणि दोघं जण एकमेकांकडे पाहून आता इशारा करत असतात. कारण अश्विनने सांगितलं असतं की रात्रभर आता इथेच राहायला लागेल, म्हणजे इथून रात्रभरात कोणीही हलणार नाही. ही गोष्ट मात्र 100% खरी. बरं, आता हे सगळं झाल्यावरती मग इकडे लगेचच प्रिया क्रेडिट घेण्यासाठी महिपतला कॉल करते. महिपतला कॉल करून प्रिया आता सांगायला लागते काय कशी वाटली माझी आयडिया. यावरती महिपत म्हणतो काय आयडिया काय ती तर सांगशील तरच तर मला कळेल ना. प्रिया म्हणते झालं, अर्जुन आणि सायली हे दोघंही उद्याच्या एक्सपोला पोहोचणार नाहीत याची पूर्णपणे गॅरंटी माझी. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो म्हणतो नाही मला वाटत होतं की ही चिचुंदरी काहीच कामाची नाहीये, पण नाही तसं काही नाहीये. ही चिचुंदरी चांगलीच कामाची आहे. चांगलीच धान्याची पोती कुरतडून काढतीये. कुरतड तुला जितकं कुरतडायचं तितकं कुरतड असं म्हणत महिपत तिला आता चांगलंच शाबासकी देत असतो. यावरती प्रिया म्हणते तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं तरी काय की मी काही करू शकत नाही, मला काही जमत नाही? असं काही नाहीये. मी काहीही करू शकते. मी या सगळ्यामध्ये आता किती मोठी रिस्क घेऊन हे सगळं केलंय माहितीये. यावरती महिपत म्हणतो नाही तुझ्या हुशारीला सलाम आहे सलाम. मला तुझ्यावरती काहीही डाऊट नाहीये. तू चिंता करू नकोस, याचं बक्षीस तुला नक्कीच मिळणार. यावरती प्रिया म्हणते तेच तर सांगते मी,
सतत माझ्यावरती ओरडत असता, सतत बोलत असता, पण शेवटी तुमच्या कामाला मीच तर आले ना. त्यावरती मग आता लगेचच महिपत म्हणतो नाही नाही, याचं बक्षीस तुला मिळणारच आणि हे सगळं आता इकडे तुला मी देणार आहे असं म्हणत महिपत खूप खुश होतो. आणि त्यानंतर मग आता तो प्रियाची पाठ ठोपटतो आणि प्रियाची पाठ ठोपडत तो उद्याचा आता विचार करतो की चला उद्या तिकडे साक्षी आरामात बसू शकेल. मग आता इकडे अर्जुन आणि सायली न आल्यामुळे सगळं नॉर्मल होणार आहे. त्यावरती प्रिया सांगते ठीक आहे, आता उद्याच्या दिवसाला काय करायचं ते बघा तुम्ही, ह्या दोघांना इथे अडकवून ठेवण्याचं काम माझं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे दुसऱ्या दिवशीचा सीन दाखवला जातो. रात्रभर कुणीही प्रॉपर झोपलेलं नसतं. जो तो ज्याच्या जागेवरती असतो आणि ज्याच्या जागेवरती बसून तो तिथल्या तिथे ढोलक्या काढत असतो. एकटी सायली जागी असते आणि एकटी प्रिया आपल्या रूम मध्ये अंगावरती पांघरून घेऊन झोपलेली असते. बाकी सगळे जण जिथे जिथे आहेत तिथे बसलेले असतात. कल्पना, अश्विन हे सगळे आता त्या टेबलच्या इकडेच फक्त डोकं टेकून उभे असतात. आणि त्याच वेळेला रविराजांना जाग येते आणि अश्विनला पण जाग येते, प्रतापला पण जाग येते. आणि त्यानंतर मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात अजूनही प्रतिमाला शुद्ध नाही आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये इकडे आता आपल्याला काय करायला पाहिजे. अश्विन म्हणतो मी म्हटलं ना की आत्ता जर का शुद्ध नाही आली थोडा वेळ आपण वाट बघू आणि त्यानंतर आपण एक इंजेक्शन देऊ, बाकी काही करायची गरज नाही, हॉस्पिटलला वगैरे नेण्याची काहीच गरज नाहीये, सगळं ठीक होईल, तुला स्वतःला त्रास करून घेऊ नको. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे रविराज म्हणायला लागतात काय झालंय, तन्वी कुठे आहे, तन्वी दिसत नाहीये, बाकी सगळे आहेत पण तन्वी कुठे, कुणाला काही कळत नसतं. आणि त्यावरती मग आता इकडे सुमन म्हणते मी आत्ताच तिच्या रूम मध्ये गेले होते, ती तिच्या रूम मध्ये झोपलेली आहे. आता प्रिया तिच्या रूम मध्ये झोपले म्हटल्यावर ती रविराजांची तळपायाची आग आता मस्तकात जाते. म्हणजे ही बाकी सगळं इतकं चाललंय आणि तसं म्हटल्यावर ती ही आपल्या खोलीत डाराडू झोपले, पण तिची बाजू सावरून घेत लगेचच इकडे आता कल्पना म्हणते नाही तिला न टेन्शन आलं असेल, तिला टेन्शन आलं असेल प्रतिमाच्या या तब्येतीमुळे आणि त्यामुळे तिला रात्रभर झोप नसेल म्हणून जरा थकली असेल आणि झोपली असेल. आता ह्या मूर्ख कल्पनाला प्रियाची बाजू घ्यायची आणि ती पण तिच्या वडिलांच्या समोर काही गरज असते का, पण नाही, ती बाजू घेतेच, बाकी अख्खी दुनिया जागते पण हिला टेन्शन आलंय म्हणून ही झोपते आणि म्हणून ती जास्त वेळ जरा झोपली असेल हो असं ती एक्सप्लेन करते. इकडे सायली बिचारी दिवस रात्र कल्पनाच्या प्रतिमाच्या बाजूला उभी असते, बसलेली असते. आणि त्यानंतर ती अर्जुनला म्हणते अर्जुन सर अजूनही प्रतिमा त्याला शुद्ध आलेली नाहीये, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे का. यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही माझं अश्विन सोबत बोलणं झाले, हॉस्पिटलाइज करायची काही गरज आहे असं त्याला वाटत नाहीये आणि बघूया आपण अंडर ऑब्झर्वेशन आहे ना अश्विनच्या, त्यामुळे अश्विनच्या ह्याच्या खाली असल्यामुळे आपण बघूया काय करायचं ते असं म्हटल्यावरती अर्जुन आता सायलीला समजावतो. मग सायली वाट पाहायला लागते की प्रतिमा कधी एकदा शुद्धीत येईल आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आपण प्रतिमाला बघू शकू व्यवस्थित. तोपर्यंत इकडे आता प्रियाच्या प्लॅन प्रमाणे महिपत आलेला असतो आणि महिपतला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये आता अर्जुन काही येणार नाही म्हणून मुद्दाम प्रतापला त्रास देण्यासाठी महिपत आता त्याला वेलकम करत असतो. पण तितक्यात अर्जुन येतो, अर्जुन त्याला ग्रीट करतो. अर्जुनला पाहिल्यावरती महिपतचा चेहरा चांगलाच पडतो आणि तो प्रियावरती चिडतो, घे तू हे सगळं केलंस ना, तुला या सगळ्यामध्ये आता एक काम सोपं होतं ते नीट करता नाही आलं ना, पी ही दारू पी आणि पडून राहते असं म्हणत तो प्रियाला दारू पाजतो. झालं, प्रिया टुल्लू होऊन पडते आणि तिच्या हातून खूप मोठी चूक घडणार आहे. आणि तोचपर्यंत इकडे आता प्रिया टुल्लू पडते. अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी येतात. महिपतच्या घरी येऊन आता इकडे ते एस नावाचं अर्ध लॉकेट शोधून सुद्धा काढतात आणि ते एस नावाचं अर्ध लॉकेट शोधत आता कोर्टात होणार असतो धमाका. मोठा पुरावा तर हाती लागलाय पण प्रियाच्या दारू पिल्यामुळे आता मालिकेमध्ये खूप मोठं सत्य सुद्धा उलगडत चाललेलं